आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। हा जनतेचा महासागर लोटलेला आहे। ज्यांनी देशाला ताटमानाने सर्वसामान्य माणसाला जगाच्या शिकवण्याचा ग्रंथ दिला, जे संविधान दिलं, त्या संविधानानुसार लोकशाही या जगामध्ये प्रबल होण्यासाठी बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे। आणि सर्वसामान्यांना घेऊन जाणारं हे संविधान आहे। आज देशामध्ये अशी परिस्थिती, संविधान टिकणार आहे का नाही ह्याच्यावर चर्चा चालू आहे। लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आता शेवटचा आधार आहे बाबासाहेबांचा ग्रंथच हा देशाला वाचू शकतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व पुणेकरांना, देशवासियांना मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देतो। पण आत्ताच काही वेळापूर्वी तुमचे विरोधी उमेदवार मुरलीधर मोहोळ आले होते, ते म्हटले दादांत खोटं आहे, खोटांड आहे की संविधान बदलणार वगैरे कुणाचं मोदी सरकार आलं। या विरोधकांकडनं खोट्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे खासदार हेच मागच्या 15 दिवसासमोर वर्तमानपत्रामध्ये आणि आपल्या चॅनलच्याद्वारे बोलले की या देशामध्ये आम्हाला घटना बदलायची, संविधान बदलायचं आहे। हे भारतीय जनता पार्टीचे खासदार बोलत आम्हाला 400 पार करा। म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे कुठलाही नेता किंवा मोदी साहेब ह्याच्यावर काय बोलले नाही, याचाच अर्थ की गप्प बसलेत, म्हणजे यांना हे संविधान बदलायचं आहे। आणि त्यावेळेला बी हे उमेदवार होते, हे काय एक शब्दाने सुद्धा बोलले नाही, हे आपल्याला माहिती आहे। आणि संविधान बदलण्याचा डाव ह्यांचा ही जनता हाणून पाडणार हे नक्की आहे। अरे संविधान बचाओ।